एव्हरीवन गाईस, पुन्हा एकदा स्वागत नवीन एका व्लॉगमध्ये. तर पटापटा करून आता जयंती झालं, सगळं झालं आणि आज होती फक्त हळद. तर हळद आहे यांच्या बहिणीच्या मुलाची, ठीक आहे. सो आमच्या भाच्याची. सो आम्ही जाणार आहेत आता हळदीला. तर इकडे बाकीचे पलटण सगळी तयार आहे, ओलाची वाट बघत आम्ही जाणार आहे आमच्या धन्नोबरोबर. म्हणजे आमचे ड्रायव्हर म्हणजे माझे पतिदेव आणि त्यांची गाडी ॲक्टिवा. सो त्याच्यावरती आम्ही जाणार आहे आता. सो सगळेजण गेले, आता ही पोरं गेली, ते पोरांना सोडायला गेलेत आणि आता मी पण निघणार आहे. तर आपल्या इथल्या गार्डनच्या इथे मी थांबलेली आहे. त्यानंतर इकडे गेले मी शॉपच्या इथे, कारण की मी साडी घेतलेली नव्हती, आयर द्यायचा होता तर, आणि शेवटचं लग्न होतं आपल्या घरातलं ताईंच्या. सो मग आम्ही साडी वगैरे घेतलं, मी आणि चिंगम वगैरे घेतलं. आणि आजचं वातावरण बघा ना, ते इतकं ढगाळलेलं होतं की विचारून सोय नाही. मला तर असं वाटलंच होतं की बाई पाऊस पडणारच आहे. सो मग मी घेतला होता स्कार्फ, कारण की आधी सर्दी पण झाली होती, त्याच्यामुळे म्हटलं धूळ आणि ह्याच्याने तर खूपच राडा होऊन जाईल. तर मी म्हटलं ते पण घ्यावं. मग बाय वॉकिंगच्या डिस्टन्सवरती हे थांबले होते. मग यांच्या इथे जाऊन मस्तपैकी तोंड बिन बांधणार होती स्कार्फने आणि निघणार होतो शाळेला, कारण की आधीच उशीर झाला होता आणि ट्रॅफिक तर लागतेच संध्याकाळच्या रोडला. त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं, म्हटलं आता निघूया पटापटा आणि जाऊया. मग ह्यांनी ओला बुक केला, ह्यांचा ओला 2 वेळा त्यांनी कॅन्सल केला, दुसऱ्यांदा मग तो ओला बुक झाला आणि फायनली आम्ही मग निघालो. तर बघा इथे वातावरण बघा ना, किती असं हे वाटतंय. निघालो आम्ही 6:15च्या दरम्यान आणि बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे आपण तर. सो आणि हे ट्रॅफिक पण भरपूर होतं आणि गाड्या तर भरपूरच दिसत होत्या, त्याच्यामुळे आम्ही त्या रस्त्याने पण चाललो होतो. खोदकाम चालू होतं, त्याच्यामुळे काय जमत नव्हतं. तोंड बांधलं होतं, पण मी ना माझा गॉगलच आणायला विसरले होते, कारण की धूळ जाऊन जाऊन ना डोळ्यांना खूप त्रास झाला होता. आणि फायनली मला आज वाटलं की खरंच बिना चष्मा घालून माझा नवरा गाडी कसं चालवत असेल, बिचाराच्या डोळ्यांची अशीच वाट लागून जात असेल. आणि इकडे बघा वातावरण, आम्ही तर इकडेच पोचलो होतो भांडूप पंपिंगच्या इथे. तिथं पुढं गेल्यानंतर इकडचं हे वातावरण असं पूर्ण फरलं होतं आणि वरच्या दिशेने आम्ही निघालो ह्या स्कायवॉकनी. हायवेच्या इथं गाड्या बघा किती आहेत आणि असं वाटत तर पाऊस आता पडणारच आहे. बट पावसाने काय कमाल केली नाही, पण गरमी तर तेवढी होतच होती, हवा पण लागत. त्याच्यामुळे आमची धन्नो आम्ही चाललो होतो. आता मी मोबाईल शूट करते तर माणसाला काय बघवत नाही, एवढा जोरात एवढा फास्ट चालवत होतो ना, काय विचारून चालला. आणि मुंबई बघा रात्रीची अशी तिथे एकदम चकमकाट आणि लखलखाट असतो चा प्रकाश. आणि तुम्हाला दाखवते किती वाजलेत एक्झॅक्टली. तर आता वाजलेले 7:20 झालेत आणि आम्ही अर्धा रस्ता पार केलेला आहे. बाई माझ्या मिस्टरांबरोबर जायचं म्हटल्यानंतर धाड एरोप्लेन चालवल्यासारखंच चालवतं. आणि फायनली आता इकडच्याच प्रत्येक ठिकाणी जयंतीचा हे होता, मॉल होता आणि ना हळदीच्या इथलं हे होतं. सो तुम्ही इथं बघू शकता. आता आम्ही फायनली ते पोचणार आहे. बॅनर बघा किती मोठे मोठे आहेत, जयंती वगैरे झालेली आहे. आणि जिथं हळद होती ना ते म्हणजे खारला होती, 3 बंगल्याच्या इथं. सो आम्ही तिथे पोचलो आणि ट्रॅफिक तर एवढी होती विचारूनच सोय नाही. आणि त्यानंतर आम्ही पोचलो डुग्गू करत गाडीवरनं. आणि इकडे पोचल्यानंतर बघू शकता तिथे छान असा गेट केला होता, तिथे एंट्री होते आम्हाला. इथून आम्ही आतमध्ये जाणार होतो आणि छोटासा आपला हे केला होता, रुपेशची हळद असं वरती लिहिलेलं पण होतं, दाखवते मी तुम्हाला. बसण्याची अरेंजमेंट पण होती. सो होय बघा किती मोठ्या प्रमाणात आहे. शेवटी नवरदेव आलाच बाई. ह्यांची हळद नाचवण्याचा प्रोग्राम पण सुरुवात होता आणि सगळ्यांनी एकाच कलरच्या ना साड्या पण घातल्या होत्या, नेसल्या होत्या. तर खूप सुंदर पण वाटत होतं. म्हणजे एकूण एक शाखा महिला मंडळ, त्याबरोबर घरातले सगळ्यांना एक कलरच्या साड्या दिलेल्या होत्या. आणि ही आहे आमची सुनबाई, दाखवेन पुढच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. आणि इकडे बघा आता फायनली नवरदेव जाणार आहे बसायला तिथे. रुपेशची हळद असं लिहिलेलं आहे तिकडे जाऊन आतमध्ये. सो रुपेशचा आमचा थांबला आहे तिथं. आता यांचं गाणी बिणी वाचलं. आणि ह्या आहेत आमच्या ननंदबाई आणि ह्यांच्याच मुलाचं शेवटचं लग्न आहे, त्यानंतर सगळं फ्री झालं. खूप म्हणजे माणुसकीला माणूस म्हणायला गेलं तर. त्यांचे मिस्टर नाही आहेत, पण लहान मुलांना एवढे पोरांना सांभाळून त्यांची लग्न बिग्नी करून टाकली. आणि आता फायनली भाई नवरदेव आता वरती गेला आहे बसायला. हे आमचे विलास भाऊ आहेत, नंतर दादा आहेत आमचे. त्यानंतर इथे बघू शकता मॉल झालेला आहे, सगळेजण जमलेले होते आणि फायनली हळदीला सुरुवात झालेली होती. तर इकडे बघू शकता आजूबाजूचं परिसर. आणि इकडच्या महिला मंडळ काय त्या नवरदेवाला काय अजिबात सोडत नव्हत्या. मला काय क्लिक करायला मिळालंच नाही शेवटी,
ही बघा सुनबाई आमची आणि मी आहे त्यांची सासूबाई की नाही, क्यूट अशी बार्बी डॉल आमची. सो खूप सुंदर आहे आणि माणुसकीला एकच नंबर आहे. सो इकडे बघा अशा ताई आलेल्या आहेत आणि ह्यांचेच व्हिडिओ क्लिक करण्यासाठी मी तिथे बसलेली जागा सोडून इथं येऊन थांबलेले होते. सगळ्यांचे एकूण एकाचे फोटोज घेतलेले आहेत आणि व्हिडिओ देखील क्लिक केलेला आहे, कारण की घरातल्यांचे सगळ्यांचे घेतले तर थोडे बाईट येतील, व्हिडिओ येतील. नाही ते स्वीट म्हणत होती काय आम्ही इकडे पण चालू का ब्लॉग. म्हटलं हो, सोडायचं कशाला. तर मग काय ब्लॉग सगळ्यांना तर माहितीच झालेलं आहे, ब्लॉग करते, व्हिडिओ टाकते. तर इकडे सुनीताताई पण सज्ज झालेले आहेत. आता फायनली काय माहिती माझा व्हिडिओ स्वीननी कसा घेतला आहे तो, पण पाहायला तर मिळेल एक्झॅक्टली कसं आहे काय झालं ते. आणि खूप छान मजा पण आली, तुम्हाला मी दाखवते पुढच्या ह्याच्यामध्ये. जेवण पण एक नंबर होतं. आता इकडे तर प्रोग्राम झाल्यानंतर फायनली मी इकडे येणार होते, कारण की मला माझा व्हिडिओ काढण्यासाठी कोणी मिळालं नव्हतं. मग मला मोबाईल दिला आणि त्यानंतर ते म्हणतं खाली नाही लावलं तरी चालेल, हात लावा म्हणून. सो चला मी पण व्हिडिओमध्ये आले फायनली, हात खाली करा. सो मस्त आहे की असं व्हिडिओ काढून झालेला आहे, छान काढला व्हिडिओ. त्यानंतर दादा इकडे सगळेजण जेवण घेण्यासाठी होते आणि गर्दी नव्हती जास्त करून, पाहुणे मंडळीच होते. तर दादानी पहिला जेवण घेतलं. जेवायला तर खूप छान होती अरेंजमेंट. म्हणाले की तर चिकन आणि कालवण होतं आणि सलाड होता. इथे सुनीताताई पण आले जेवण घेऊन, हातात प्लेट घेऊन. आणि भाई काय आमची आयरोलीकर ऐकतायत वय. आमचं हळदी झाली आणि आम्ही जेवणाच्या ह्याच्यावरती तडका मारला. मला थोडं नाचायचं पत होतं जेवणाच्या पहिला, पण सगळेजण जेवायला गेले तर मग मी पण गेले. मग माझं ताट पण मी रेडी केलं मस्तपैकी आणि यांच्याकडे बघून असं मला वाटत होतं मी पण आता जेवायला सुरुवात करावी. मग मी पण थोडंसं क्लिक केलं, माझ्याकडे फिरवलं व्हिडिओ आणि 4 लोक माझ्याकडे बघत होती. म्हणजे थांबा, बस झालं एवढंच करावं आणि आता जेवायला घ्यावं. त्यानंतर मग आम्ही जेवून झाल्यानंतर लगेचच इकडे ना नाचायला देखील आलो, कारण की इतकी गाणी छान छान वाजत होती ना, आता अंगामध्ये असं वारस भरल्यासारखं वाटत होतं असं वाटतं. आणि हे बघा हे किती छान वाटतंय की नाही. तर इकडे त्याचे फोटोज वगैरे पण हे होत होते नवरा नवरीचे असे. आम्ही जास्त वेळ काय थांबलो नाही, आम्ही थोडेसे नाचलो वगैरे, मस्तपैकी एन्जॉय केला आणि मस्त भर येत होतं असं नाचायला. पण काय करायचं, जायचं पण लांब होतं, निर्बीला आणली नव्हती, पोरं घरी होती आणि आमची गुड्डी त्यांना सांभाळत होती. त्याच्यामुळे आम्ही गाडीवरून लवकर निघालो आणि घरी लवकर पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही केला. सो फायनली बघा इतका छान डीजेच्या ह्याच्यामध्ये नाचायला वाटत होतं ना, फुल धमाल केली, एन्जॉय केलं आणि खूप मजा पण आली. फायनली अजून लवकर जर सुरुवात झाली असती ना तर अजून थोडं नाचायला मिळालं असतं. मग काय आमच्या आशाताई पण नाचतात का नाही, आमचा एक बोट काय चुकत नाही भाई. मग काय येस. त्याच्यानंतर आम्ही बघू शकता इथे मला ना खूप हळद लागली, ताईने लावली होती. त्यानंतर म्हटलं तर अशीच हळद घेऊन कशी जाणार, घामाघूम पूर्ण झाले, तो ड्रेस पूर्ण भरला होता. मग काय थंड पाण्याची बॉटल घेतली ह्यांनी आणि मग तोंड धुतलं आणि तसेच आम्ही निघालो गाडीवर आणि प्रवास करत तोंड बांधलं नाही, कारण की लई गरम होत होतं अक्षरशः. आणि खूप दिवसानंतर मी लॉंग ड्राईव्हला आलेली होते. सो हा आजचा व्लॉग माझा कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.